जून 2026 ची सुरुवात सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक मोठ्या बदलांसह झाली। 1 जून पासून असे काही नवीन नियम लागू झाले आहेत ज्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर, घरगुती बजेटवर आणि दैनंदिन जीवनावर होऊ शकतो। स्वयंपाकाच्या गॅस पासून ते डिजिटल पेमेंट, बँकिंग, कर, रेल्वे आणि ऑटोमोबाईल क्षेत्रापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत। जाणून घेऊयात 1 जून पासून लागू झालेल्या मोठ्या बदलांविषयी। सगळ्यात आधी काय तर सिलेंडरच्या दरात झालेली वाढ। तेल कंपन्यांनी 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे। सोबतच 5 किलोच्या एलपीजी सिलेंडरचे दर सुद्धा वाढवण्यात आले आहेत। मात्र घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही। या वाढीचा थेट फटका हॉटेल, रेस्टॉरंट आणि लहान व्यावसायिकांना आता बसू शकतोय। या दरवाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि अनेक इतर व्यावसायिक ग्राहकांचे बजेट कोलमडणार आहे आणि बाहेरचं जेवण सुद्धा महागणार आहे। मात्र दिलासादायक बाब म्हणजे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही। त्यानंतर डिजिटल व्यवहारांना अधिक सुरक्षित करण्यासाठी आता UPI द्वारे पैसे पाठवण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीचं किंवा व्यापाराचं बँकेत रजिस्टर असलेलं मूळ नाव स्क्रीनवर दिसेल। यामुळे चुकीच्या खात्यात पैसे जाणं आणि फसवणुकीचे प्रकार रोखायला मदत होईल। हा नियम सर्व प्रमुख UPI ॲप्सवर लागू असेल। ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी मोठ्या रकमांच्या डिजिटल व्यवहारांवर आता अधिक सुरक्षा तपासणी लागू केली जाते। अशा व्यवहारांसाठी फिंगरप्रिंट, फेस ID किंवा इतर 2 स्टेप व्हेरिफिकेशनची आवश्यकता भासू शकते। एअर इंडिया आणि इंडिगो या कंपन्यांनी आता पुढच्या 3 महिन्यांसाठी आपल्या काही देशांतर्गत विमानांच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्याची योजना आखली आहे। यामुळे अनेक मार्गांवर विमानांच्या तिकिटांची मागणी वाढू शकते आणि प्रवास महाग होऊ शकतो। सरकारनं पॅन कार्डशी संबंधित अनेक नियमांमध्ये सुधारणा केली आहे। आता काही विशिष्ट व्यवहारांसाठी पॅन कार्डची गरज भासणार नाहीये, पण मोठ्या मालमत्तांचे व्यवहार, प्रॉपर्टी डील्स आणि इतर हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शनसाठी पॅन अनिवार्य करण्यात आलाय। आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे। सरकारी योजना आणि सबसिडी असणाऱ्या सोलर प्रोजेक्ट्समध्ये आता फक्त ALMMच्या यादीत समाविष्ट असलेल्या सोलर मॉड्यूल्स आणि सेल्सचाच वापर करता येईल। यामुळे गुणवत्तेत सुधारणा होईल अशी अपेक्षा असली तरी किमतीत काही प्रमाणात वाढ ही होऊ शकते। भारतीय रेल्वे अनेक मार्गांवर ट्रॅक अपग्रेडेशन आणि तांत्रिक कामं करणार आहे। त्यामुळे अनेक गाड्यांचे मार्ग हे सुद्धा बदलले जाऊ शकतात, तर काही गाड्या या तात्पुरत्या स्वरूपात रद्द सुद्धा केल्या जाऊ शकतात। त्यामुळे प्रवाशांना प्रवासाला निघण्यापूर्वी ट्रेनचे स्टेटस तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे। ज्या करदात्यांची अंदाजित टॅक्स लायबिलिटी 10,000 रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना जून म्हणजे 15 जून पर्यंत ॲडव्हान्स टॅक्सचा पहिला हप्ता जमा करावा लागेल। वेळेत कर न भरल्यास व्याज आणि दंडाचा सामनाही करावा लागू शकतो। आता सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार तर 1 जून पासून लागू झालेले हे बदल थेट नागरिकांच्या खर्चावर आणि आर्थिक नियोजनावर परिणाम करू शकतात। एकीकडे सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी काही चांगले नियम आणले गेले असले तरी दुसरीकडे कमर्शियल गॅस महागल्यामुळे तसंच कारच्या किमती वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार मात्र वाढणार आहे। या नव्या नियमांविषयी आणि बदलांविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा। लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका।